महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा मी स्वतःच उपयोग घेतलेला आहे. CMAGPचं मी घेतलेलं आहे लोन. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने मला यासाठी ते लोन घेतलं, ते एक 10 लाखाचं लोन घेतलं. नमस्कार, आज आपण अमरावती जिल्ह्यातील सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर्स आदरणीय मनीषा मॅम पाटील याच्याबद्दल आपण आज त्यांचं मनोगत या ठिकाणी समजून घेणार आहोत. खरं तर मला व्यवसायातलं कुठलंच ज्ञान नव्हतं, पण मी जेव्हा ट्रेनिंग घेतलं तर तिथले जे प्रशिक्षक होते त्यांच्या थ्रू मला खूप काही मार्गदर्शन मिळालं आणि त्यांनी मला सपोर्टही खूप केला. संपूर्ण महाराष्ट्रात तर जातोच, पण मला आनंद होईल सांगायचं की माझं UP पर्यंत प्रोडक्ट पोहोचलेलं आहे. तर कर्नाटकमध्ये, बँगलोरमध्ये पण माझं प्रोडक्ट गेलेलं आहे. क्या बात आहे. नमस्कार, आज आपण जे आपलं अमरावती जिल्ह्यातील सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर्स म्हणजे यशस्वी उद्योजकांची यशोगाथा मध्ये आदरणीय मनीषा मॅम पाटील यांच्याकडे आज आलेलो आहो. यांचं दिशा अंतर्गत जे प्रोडक्ट बनत आहेत ते विविध प्रोडक्ट कशा पद्धतीने मॅन्युफॅक्चरिंग होतात, कसे बनवतात आणि त्यांचे जे मार्केटिंग आहे याच्याबद्दल आपण आज त्यांचं मनोगत या ठिकाणी समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. तर मॅडम, आपलं संपूर्ण नाव? सर, मी मनीषा शशांक पाटील. आपल्याला म्हणजे कन्सेप्ट आणि आयडिया कशी आली की आपण हे प्रोडक्ट काढायचे किंवा याच्यामध्ये यायचं, उतरायचं, उत्पादन उद्योग व्यवसाय सुरू करायचं? सर, ऍक्च्युली ही जी कल्पना आहे की आपण स्वतः काहीतरी उद्योग करायला पाहिजे, तर ही कल्पना मला कोरोनाच्या काळात आली होती. जेव्हा आपण सगळेजण जेव्हा घरात बसलो होतो हातावर हात घेऊन, तेव्हा आपणही काहीतरी उद्योग चालू करायला पाहिजे असं मला त्यावेळेला वाटलं. जसं सॅनिटायझर, हात सॅनिटाईज करा, हात सॅनिटाईज, त्याच्यावर मला अशी कल्पना आली की आपण हँड वॉश वगैरे असे काहीतरी जे लिक्विड फॉर्म मध्ये जे प्रोडक्ट आहे तसा काहीतरी एक व्यवसाय चालू करावा. त्या अंतर्गत कसं मला तर रोजगार मिळेलच, पण माझ्या थ्रू जर काही महिलांचे घर चालत असेल किंवा काही लोकांना जर उद्योग मिळत असेल तर ते एक चांगलीच बाब आहे. हे असं एक लक्षात घेऊन मी असा विचार केला आणि तो प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. आणि यासाठी मला सगळ्यात जास्त जे ट्रेनिंग वगैरे जे मी घेतलं ते MSSIDC RAM अंतर्गत JM पोर्टलचं मी सर्वात प्रथम ट्रेनिंग घेतलं होतं आणि त्यातनं मला फार फायदा झाला. खरं तर मला व्यवसायातलं कुठलंच ज्ञान नव्हतं, पण मी जेव्हा ट्रेनिंग घेतलं तर तिथले जे प्रशिक्षक होते त्यांच्या थ्रू मला खूप काही मार्गदर्शन मिळालं आणि त्यांनी मला सपोर्टही खूप केला आणि इथपर्यंत पोहोचण्यात त्यांचा पण खूप मोठा एक हात आहे. तर MCD अंतर्गत आपल्याला जे रॅमचं प्रशिक्षण मिळालं मॅडम, त्याच्या अंतर्गत आपला उद्योग सुरू झाला. तर या उद्योगामध्ये नेमके आपण कोणते कोणते प्रोडक्ट बनवतो याची थोडीशी एक माहिती द्याल आपण? हो, चालेल सर, चालेल. खरं तर आपल्या दैनंदिन जीवनात ज्या काही घरात लागणाऱ्या वस्तू आहेत त्या आम्ही लिक्विड फॉर्म मध्ये आणल्या. जसं हँड वॉश आहे, हे जसं आहे हे हँड वॉश आहे, यात आम्ही 4 प्रकारचे फ्लेवर देतो. रोज आहे, हे लॅव्हेंडर आहे, चंदन आहे, असे 3-4 प्रकार आहेत. त्यात आम्ही एक अर्धा लिटर, 5 लिटर, 1 लिटर असे वेगवेगळे पॅकिंग आहे. नंतर डिटर्जंट आहे जे प्रत्येकाच्या घरात लागणारे आहे, पाऊच फॉर्म मध्ये पण दिलाय, 1 लिटर, अर्धा लिटर आणि 5 लिटर मध्ये. त्यानंतर डिश वॉश आहे, हे लागणारी वस्तू आहे. फ्लोर क्लीनर, ज्याच्याशिवाय आपलं काम जमत नाही. टॉयलेट क्लीनर पण आहे, जसं हे अर्धा लिटर, 1 लिटर मध्ये आणि 5 लिटरच्या कॅन मध्ये पण आम्ही देतो. आणि मल्टीपर्पज फ्लोर क्लीनर एक ऑर्गॅनिक मध्ये आमच्याकडे आहे. अशा घरात लागणाऱ्या अशाच वस्तू आम्ही सगळ्या इथे देतो. आणि खरं तर आम्ही एजन्सी पण देतो, जसं बचत गट आहे महिलांचं, त्यांना आम्ही एक एजन्सी देतो. किंवा थर्ड पार्टी जर करायचं असेल तर त्यांनी त्यांच्या ब्रँडनी सुद्धा विकलं तरी चालेल, आम्ही डिस्ट्रीब्युटरशिप पण देतो. महिलांना जास्तीत जास्त रोजगार मिळावा ह्या उद्देशाने माझं काही ना काही पाऊल मी उचलत असते. नक्कीच मॅडम, आपला उपक्रम जो आहे तो अतिशय यशस्वी आणि चांगल्या पद्धतीने होताना आम्हाला दिसतोय. आज आपण पाहतो आहोत कंपनीमध्ये किती सारे प्रोडक्ट आपले जे आहेत त्या ठिकाणी लॉन्च होत आहे, मार्केटिंग होत आहे आणि सेलिंग सुद्धा होत आहे. तर आज जो आपला बिझनेस वाढताना दिसत आहे तो फक्त आपला तालुका, जिल्हा स्तरावर आहे की संपूर्ण राज्यभर आपण मार्केटिंग करता आहे? सर, खूप छान प्रश्न केला तुम्ही. सर, जेव्हा मी सुरुवात केली होती ना, मला एक सांगायची इच्छा आहे की तेव्हाच्या जी एक मनीषा पाटील होती आणि आजची जी एक मनीषा पाटील आहे त्यात खूप डिफरन्स आहे. तेव्हा मी जेव्हा सुरुवात केली होती सर, तेव्हा मी एक 3 प्रोडक्ट मी सुरुवात केली होती, जसं हँड वॉश आहे, फ्लोअर क्लीनर आणि डिटर्जंट. ह्या 3च वस्तू माझ्या मार्केटमध्ये मी आणल्या होत्या. पण मग जेव्हा मला एक कॉन्फिडन्स आला, मी खूप चांगल्या प्रकारचं एक उत्पादन निर्माण केलं आणि ते लोकांना आवडायला लागलं, तेव्हा मग मी एक फ्लोअर क्लीनर, टॉयलेट क्लीनर, इव्हन ग्लास क्लीनर पण आमचं आहे. आणि एक नवीन प्रोडक्ट पण आम्ही लॉन्च करत आहे, टॅप क्लीनर म्हणून. असं एक नवीन आम्ही एक आणत असतो. आणि
आणि सुरुवात सर मी आपल्या सिटीमधनं सुरुवात केली, अमरावतीपासून. तर सर आता एक अकोला आहे, नागपूर आहे, एक संपूर्ण महाराष्ट्रात तर जातोच, पण मला आनंद होईल सांगायचं की माझा यूपी पर्यंत प्रोडक्ट पोहोचलेला आहे. क्या बात आहे, बहुत बढिया. आणि मी थर्ड पार्टी करते, त्या कारणाने मी तिथपर्यंत पोहोचलेली आहे. काही दिवसांनी माझा पण ब्रँड तिथे पोहोचेलच. नक्कीच, आता नक्कीच. वेगवेगळ्या ठिकाणी पण देत आहे. तर कर्नाटक मध्ये, बँगलोर मध्ये पण माझं प्रोडक्ट गेलेलं आहे. क्या बात आहे, बहुत बढिया. आपण पाहू शकता की जे अमरावती जिल्ह्यातून ज्या पाटील मॅडम आहेत यांनी आपल्या उद्योगाची सुरुवात केलेली आहे आणि आज ते संपूर्ण अमरावती जिल्हा नव्हे तर अदर स्टेट मध्येही मोठ्या प्रमाणात आपले प्रोडक्ट जे आहेत विक्री करताना या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे जेणेकरून मॅडम यांचे जे कस्टमर आहेत ते फक्त जिल्ह्यातले नसून अदर स्टेटचे सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. मॅडम, यामध्ये आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या योजनेचा लाभ मिळाला का? हो सर, महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा मी स्वतःच उपयोग घेतलेला आहे. CMAGPचं मी घेतलेलं आहे लोन. तशाच गव्हर्नमेंटने खूप साऱ्या योजना काढलेल्या आहे महिलांसाठी आणि इतर नव उद्योजकांसाठी पण आहेत. जसं CMAGP आहे, PMAGP आहे, कृषीशी रिलेटेड आहे, नंतर शेळी पालन वगैरे अशा बऱ्याचशा योजना आहेत. सबसिडी पण खूप छान त्यांनी दिलेल्या आहे. तर मी एक CMAGPचं घेतलेलं आहे. Okay, आपल्याला कोणत्या बँकेने दिला आणि किती अमाऊंट दिली मॅम? सर, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने मला यासाठी खूप मोठी मदत केलेली आहे. ओके. आणि सुरुवाती म्हणजे पहिल्यांदाच मी लोन घेत होते. म्हणजे मी आजपर्यंत कधीच लोन घेतलं नाही, पण उद्योग हा लोन घेतल्याशिवाय होत नाही हे मी जेव्हा उद्योग करायला लागले तेव्हा मला समजलं. नाहीतर मला लोन हा प्रकार बिलकुल आवडायचा नाही. पण जेव्हा मला समजलं की लोन घ्यायचं आहे, तर मी प्रथम जे लोन घेतलं ते एक 10 लाखाचं लोन घेतलं. हा, आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, त्यांनी मला याच्यासाठी खूप मोठी मदत केलेली आहे. तर आपण जो उद्योग व्यवसाय करताय मॅडम, जसं आपण आपल्या उद्योगाचं नाव दिलेलं आहे दिशाज, बरोबर? याच्या अंतर्गत आपल्याकडे आपण या उद्योगाच्या माध्यमातून किती लोकांना रोजगार दिलेला आहे आणि आपलं महिन्याचं जे इन्कम आहे ते आपल्याला अंदाजित किती पडतोय? सर, ह्या उद्योगातनं मी एक जवळपास म्हणजे 5 महिला माझ्याकडे कामाला आहेत आणि 2 हेल्पर पण आहेत, मुलं असतात म्हणजे बॉक्स वगैरे बनवायला. जवळपास एक 5 ते 7 लोकांना मी रोजगार दिलेला आहे. आणि इन्कम जर माझं म्हटलं तर एक महिन्याला 1.5 ते 2 लाखापर्यंत मला आता इन्कम चालू झालेलं आहे. तर नक्कीच चांगला उपक्रम आहे मॅडम आपला आणि ऑर्गॅनिक असल्यामुळे टेन्शन फ्री आहे आणि लोकांच्या पसंतीचा आणि आवडीचा उद्योग आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे. तर मॅडम, आमच्या असं ऐकण्यात आलेलं आहे की आपण दिशा जे ऑर्गॅनिक आहे याच्यासोबत एक दुसरी फर्म सुद्धा या ठिकाणी लॉन्च करता आहात. सर, लॉन्च म्हणजे ऍक्च्युअली लॉन्च केलेली आहे मी. ओके. मी सुरुवातीला दिशाज ऑर्गॅनिक म्हणून एक माझी पहिली फॉर्म होती. त्यात आम्ही टोटल ऑर्गॅनिक प्रोडक्ट करायचो. पण एक जी मागणी, जर आपण एक सक्सेसफुल उद्योग करायचा आहे आपल्याला, त्याकरिता आपल्याला लोकांची म्हणजे ग्राहक जो आहे त्या ग्राहकाची मागणी काय आहे ते आपल्याला बघायला पाहिजे. तर ते एक लक्षात घेऊन मी केमिकल मध्ये सुद्धा उतरलेली आहे. म्हणजे हेच प्रोडक्ट माझे केमिकल मध्ये आणि ऑर्गॅनिक दोन्ही स्वरूपात अवेलेबल केले आहे. त्याकरिता मी आणखी एक फर्म रजिस्टर्ड केली, राजहंस एंटरप्राइज म्हणून. त्या थ्रू पण आम्ही खूप छान प्रकारे सेलिंग करतोय. ओके. नक्कीच मॅडम, आपला व्याप जो आहे तो जिल्हा स्तरावर नव्हे तर संपूर्ण स्टेट लेवलवर गेलेला आहे आणि दोन्ही ऑप्शन जर का आपल्या उद्योजकाला भेटणार असेल तर निश्चितच ग्राहक जो आहे तो केमिकल घ्यायचं, केमिकल मधून प्रोडक्ट परचेस करायचं की ऑर्गॅनिक घ्यायचं, त्याला चॉईस या ठिकाणी भेटणार आहे आणि आपल्या उद्योजकाला निश्चितच त्याच्यामुळे भरपूरसा असा फायदा होणार आहे. आपण जे बनवतो आहे सध्या फ्लोअर क्लीनरचं चालू आहे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. यात आपण वेगवेगळे फ्लेवरचं बनवतो, म्हणजे जसं लाईम झालं, रोज झालं, या पद्धतीचे आपण बनवतो. आणि एक आपलं ऑर्गॅनिक पण आहे ते निमाईल म्हणून, ते 100% ऑर्गॅनिक आपण बनवतो. त्यात कुठलंही केमिकल नसतो. आपले जे प्रोडक्ट आपण थिक बनवतो, जे नॉर्मल फिनाईल पेक्षा चांगलं आपण बनवतो, म्हणजे घट्ट असतं ते. ओके. त्यासाठी आपण त्यात पावडर एक बेस वापरतो. त्यानंतर थिक पाईन ऑइल वगैरे त्यात वापरतो, म्हणजे क्लिनिंग साठी वगैरे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की यात जो कलर आपण वापरतो हा फूड कलर वापरतो, केमिकल कलर वापरत नाही, जेणेकरून त्याच्या हाताला म्हणजे चांगलं होण्यासाठी, आपलं प्रोडक्ट चांगलं झालं पाहिजे म्हणून आपण आरओचं पाणी वापरतो. नॉर्मली जसं या प्रोडक्टला कुठलंही पाणी चालतं, टॅब वॉटर कुठलंही चालते पाणी, पण आपण याच्यासाठी की आपलं प्रोडक्ट चांगलं असलं पाहिजे, चांगले रिझल्ट त्याचे भेटले पाहिजे म्हणून आपण त्याचं आरओचं पाणी वापरतो. म्हणजे क्षार त्यातले नष्ट होतील आणि क्षार असले तर प्रोडक्ट आपलं खराब होईल. आणि आपल्या प्रत्येक प्रोडक्टसाठी वेगवेगळ्या याचं TDSचं पाणी आपण घेतो. जसं ग्लास क्लीनर बनवायचं आहे तर त्याला 30च TDS पाहिजे.
हँडवॉश बनवतो आपण, त्याला 60 ते 70 TDS आपण ठेवतो. असे वेगवेगळे, आणि याला 100 ते 150 पर्यंत TDS देतो आपण फ्लोअर क्लीनर. म्हणजे आपले प्रोडक्ट खूप चांगले बनतील याचा आपण काळजी घेतो, आणि असे प्रोडक्ट आहे आपले की कोणाला त्याचा त्रास होणार नाही, साईड इफेक्ट होणार नाही, असे प्रोडक्ट आपण आता बनवतो. सरांनी सांगितल्याप्रमाणे यात आम्ही आरोचं पाणी घेतलेलं आहे, आणि ह्या पाण्यातच मग आम्ही थोडं जे कंटेंट आम्हाला लागतात, जसं थिकनर आहे, फूड कलर आहे, फाईन ऑइल आहे आणि परफ्यूम, हे यात मिक्स केल्यानंतर मग ते प्रोडक्ट तयार होणार, कलर वगैरे ज्या फ्लेवरचं आपल्याला बनवायचे आहे. आणि एक रेडी झाल्यानंतर त्याचं पॅकिंग होतं, आणि पॅकिंग झाल्यानंतर हे अशा प्रकारचं आम्ही 1 लिटर मध्ये अवेलेबल करून देतो, आणि यावर स्टिकर लागून मग ते प्रोडक्ट पूर्ण तयार. तर आपण जो हा मॅडम नव्यानं पूर्ण उपक्रम सुरू केलेला आहे आणि आपली वाढती मागणी पाहतो आहात, त्याबद्दल MCD महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या वतीनं आपल्या उद्योगाला खूप खूप शुभेच्छा. निश्चितच आपला उद्योग जो आहे तो नॅशनल नव्हे तर इंटरनॅशनल लेवल पर्यंत जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आपल्याला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.